लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे। याच निमित्ताने तळणी येथे महादेव जानकर यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व परिसरातील समस्या यांच्यावर चर्चा करण्यात आली आहे। या प्रसंगी बोलताना महादेव जानकर यांनी आतापर्यंत बरेच खासदार झाले, पण खेड्यापाड्याला फिरणं तर सोडाच, साधा तालुका दौरा पण त्यांनी काढला नाही आणि जनतेच्या समस्येकडे लक्ष सुद्धा दिलं नाही। यावेळी आम्हाला संधी द्या, मी तुम्हाला विकास परिसरातील सर्व अडीअडचणी सोडवणार आहे, असे एमसीएन न्यूज मराठी सोबत बोलताना महादेव जानकर यांनी सांगितले। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तरावजी कांगणे, तळणी गावचे सरपंच गौतम सदावर्ते, शिरपूरचे सरपंच शिवाजी थोरवे, तारासिंग चव्हाण, रामकिसन बोडखे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। परतूर मतदारसंघातील आपलं तळणी म्हणून जे सर्कल आहे, तिथं भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते आणि मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आज मी सहज धावता दौरा होता। मी कालपासून घनसांगवी आणि परतूर मतदारसंघात फिरत आहे। आज भागामध्ये या भागाचा विकास व्हावा, रस्ते असतील, मेडिकल हब असेल, एज्युकेशन हब असेल, या दृष्टीने काहीतरी कामं व्हावी। आणि मला इथं जनतेने सांगितलं की अगोदरचे खासदार आलेच नाही, तर मी एवढा त्यांना शब्द देईन की मला जर तुम्ही मताच्या रूपानं सहकार्य केलं तर मी कमीत कमी 2-3 महिन्याला चक्कर मारेन आणि तिकडे मुक्कामाला येईन। मी रात्री एका गावात पिंपरखेड म्हणून गाव होतं, तिथंच मुक्काम केला आणि विकासाच्या दृष्टीनं तुम्ही जर मला दिल्लीला पाठवलं तर त्याचं व्याजाचं रूपांतर करून मी फेडण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या वतीनं जेवढं आपल्या शेतकऱ्याचं असेल, शेतकऱ्यांच्या मुलांचं असेल, सर्वांच्याबद्दल विकासाबद्दल जे मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करीन। माझा हा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी असा प्लॅन आहे की बारामतीची डेव्हलपमेंट कशी झाली, गांधीनगर, वाराणसीची कशी झाली, रायबरेलीची कशी झाली, या टॉपमध्ये नॅशनलमध्ये हा पार्लमेंटरी सीट कशी जाईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेनं विश्वास देण्याची मी भूमिका अदा करण्याचा प्रयत्न करणार आहे।